बाला यो काढा देणं गरजेचं आहे, पण बा ऐकतच नाही. काय करू मी? आदित्य सरांना बोलवते. कनी, तू हे काम कर, आदित्य सरांना पड्डेशी बोलवून आण. आणि हा, सावित्री आत्यांना सांग की बाला बरं वाटत नाही. जा जा. तिकडे कोणाशी बोलतेस? कोणाशी नाही, माझा आपला असंच. मी काय म्हणतो, आपण ना तुझ्या विमानाचं सगळं इंटिरियर एकदम कस्टमाइज करूया. म्हणजे तुला सीटचे कुशन्स कसे हवेत, त्याचा कलर कसा हवाय, कर्टन्सचा कलर कसा हवाय, त्याचं टेक्स्चर कसं हवंय, बाकी फर्निचर तू म्हणशील तसंच सगळं होईल. चालेल? उडेल. पण ऐक ना, ते सगळं होईल रे. माझी एक रिक्वेस्ट आहे. बोल ना. तुला माहितीये, माणसं 4 व्हीलर घेतात है ना, आणि त्याच्या पाठीमागे लिहितात आई बाबांचा आशीर्वाद. बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलाय वागानं. हा, तशी विमानाला पाठीमागे शेपटी असते बघ, तिथे एक लोगो असतो. तिकडे सगळं लिहून हवंय तुला? अगं दिसेल तरी का ते वरून? नाही 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 परितोष, तिथे काही लिहायचं नाहीये. तिथे ना माझा असं मोठाच्या मोठा फोटो लावूयात. हा, म्हणजे माझं विमान असं आकाशातून निघालं, लोकांना लगेच कळेल दामिनी किर्लोस्करचं विमान आहे. हे सगळे किर्लोस्कर बंगल्याच्या बाहेर उभे राहतील आणि वर बघतील, दामिनीचं विमान. जळतील मेले. चालेल? चालेल काय? डन, ठरलं. दामिनी आत्याच्या विमानावरती तिचाच भला मोठा फोटो लागणार. मी तुला उद्याच डिझाईन्स दाखवतो. पुढच्या 4 दिवसात तुझ्या दारात विमान येईल की नाही बघ. आता ठरलं, आता फायनल. आता अजिबात नाही म्हणू नको. ओके? नाही नाही, आता कधीच नाही नाही म्हणणार. बघ सत्य, उचल. मी आलो. आलो. आता माझं स्वतःचं विमान येणार, म्हणजे हे सगळे खाली आणि मी हवेत. आदित्य सर, बाई पट्टी बी डोक्यावर ठेवणं झालंय. मारुती मामा, अरे यार मारुती मामा, काय हालत करून घेतली स्वतःची? मालक, तुम्ही इथं काय करताय? असं तुम्ही नोकराच्या घरी येऊन त्यांची सेवा करणं चांगलं नाही. तुम्ही जा. मामा, तुम्हाला मला जे बोलायचं ना ते बोला. माझ्यावर रागवायचं रागवा, पण आत्ता आपण डॉक्टरांकडे जातोय. ठीक आहे, चला उठा. मला कुठे यायचं नाही, तुम्ही जा. आणि मी काही तुमच्या रागावलेलो नाही, आणि माझा तो अधिकार नाही, माझी ती लायकी नाही. अहो मालक, मी तुमच्यावर रागवणार कोण? मी एक साधा नोकर आहे. खरं तर मी इथनं निघायच्या तयारीतच आहे. हा ठीक आहे, तुम्हाला जिथे जायचं तिथे जा, मी तुम्हाला नाही अडवणार. पण आत्ता तरी तुम्ही कामावरच आहात ना, माझा ड्रायव्हरच आहात ना, मग आता मी जे सांगतोय ना ते नीट ऐका. मारू आणि ते पट्टी आणि भांडण. वय, हे घ्या. नाही नाही नाही, नको, अजिबात नाही. मालक, तुम्ही हे जे काही सगळं करताय, नेमकं काय सिद्ध करू पाहताय तुम्ही? म्हणजे बघा, मालक कसा नोकराच्या घरी येऊन त्याची सेवा करतोय हे दाखवायचं का तुम्हाला? मामा प्लीज हो, असं काही नाही आहे. मामा तुम्ही ऐका माझं. आदित्य सर, हे बघा, यो काढा बाण बिणं लई महत्वाचं आहे, तुम्ही द्या बाला. नाही नाही मालकीन बाई, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, मला तुमच्या हातचं काही नको. पारू, आत्ता आपल्याला मारुती मामाला दवाखान्यात नेणं खूप गरजेचं आहे. मारुती मामा, तुम्ही उठा, आपण दवाखान्यात जातो. मी कुठेही येणार नाही. मामा, मी अजूनही तुमचा मालक आहे.
त्यामुळे मी जे सांगतो ना तेच ऐकायचं आहे. उठा उठा चल येतं, उठा. चला उठा उठा सावकाश उठा. सावकाश. चल. हळू हळू. बस बस. डॉक्टर डॉक्टर. काय होतं यांना? त्यांना खूप ताप आलाय. दुखणं बऱ्यापैकी अंगावर काढलंय आणि ताप सुद्धा अंगात बोरलाय. हरकत नाही, त्यांना आत घ्या, आपण त्यांना सलाईन लावूया. नाही नाही, मला काही झालेलं नाही. मला काही थांबायचं नाही, मी घरी जातो. नाही 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 डॉक्टर, तुम्हाला त्यांना ऍडमिट करून घ्यायचं असेल तर प्लीज ऍडमिट करून घ्या, पण प्लीज त्यांचं काही ऐकू नका. ठीक आहे, तुम्ही यांना आतमध्ये घ्या, आपण त्यांना सलाईन लावूया. ओके चल. काय चला मामा. क्लायंट सोबत मीटिंग लाईन अप केलंय आणि काही महत्वाच्या कामात आहात का? हो. तरीही ऐका, काय आहे ना, माझं स्वतःचं विमान येणार आहे आता लवकरच, पर्सनल विमान. चांगलंय. अरे आदित्य घरच्या घरी फोन करतोय मला. बोल आदित्य, काय रे? हॅलो आई, मी मारुती मामाला घेऊन दवाखान्यात आलोय. त्याची तब्येत जरा अचानक बिघडली. डॉक्टरांना भेटलो आता, त्याला ऍडमिट केलंय. का? मारुतीला दवाखान्यात काय झालं? हो आई, अंगात खूप ताप भरला होता. अरे बापरे. बरं ठीक आहे. हे बघ, मारुतीसाठी जे जे काही करावं लागेल ते सगळं करशील. म्हणजे बाहेरनं अगदी एखादा डॉक्टर बोलवायचा असेल तरीही बोलवून घेशील. आणि हो, पारूला सुद्धा सांग काळजी घे. ती पण आत्ताच आजारपणातनं बाहेर पडली. तुम्ही दोघंही काळजी घ्या. काहीही लागलं तर मला कळवा ताबडतोब. ठीक आहे? हो आई, मी सांगतो. परितोषला सांगून अमेरिकेहून डॉक्टर सुद्धा मागवू शकते मी, पण नको, या फडतूस नोकरासाठी कशाला मागवायचे डॉक्टर? मरू दे. वहिनी, माझं विमान आहे ना कस्टमाइज असणार आहे, म्हणजे कव्हर, सीट सगळं. दामिनी, आम्ही ना इकडे खरंच कामाचं काहीतरी बोलतोय, त्यामुळे तू जा आता इथून. आत्ता जाते मी, पण असं हवेत माझं विमान दिसलं ना की हाय करा, कारण काय आहे त्याच्यावर माझा फोटो असणार आहे, तुम्हाला लगेच ओळखता येईल. हा, बाय. गणी, डॅडी डॅडी बाबा राहे ना. गणी बाळा शांत होते. हे बघ, बाला काय बी नाही होणार, तो ठीक आहे. तू काही खाल्लं नाहीस ना? चल मी तुला जेवायला देते, मग आपण डबा घेऊन दवाखान्यात बाला भेटायला जाऊया. हा? नाही डॅडी, मी नाही खाणार तुझ्या हातचं. का? पण तुला भूक लागली असेल ना? वय, भूक तर लागली आहे, मग पण बानं सांगितले मी जर तुझ्या हातचं खाल्लं तर बा म्हणणार म्हणून. काय? आणि मी माझ्या बाला मरून नाही देणार. आणि काय बोलतोयस तू? मारुती मामाला काही होणार नाहीये, कळलं का? आपण नेलंय ना त्याला दवाखान्यात आणि ट्रीटमेंटही सुरू आहे. पारू, तू नको काळजी करू. गणी, बाळा तुला भूक लागली आहे ना? चल मी तुला काहीतरी खायला देते. काही नाही होणार आहे बाला, बाप बरा होईल आणि लवकर घरी येईल. बाळा चल काहीतरी खाऊन घ्या. प्रीतम, पारू, नको काळजी करू, होईल सगळं ठीक. नालायक मुलगी आहे मी. काय बोलतेस पारू? माझ्या बाला माझं तोंड बी बघायचं नाही. अगं तुम्ही बघितलं ना, आपल्या फिरमामुळं
माझ्या बाची ही अवस्था झाली आहे. उद्या जर का देवी आईंना आपल्या प्रेमाबद्दल कळलं तर त्यांना किती त्रास होईल. पारू, तुझा माझ्यावर आपल्या प्रेमावर विश्वास आहे ना? माझा माझा तुमच्यावर विश्वास बी आहे ना, तुमच्यावर प्रेम बी आहे सर. पण म्हणून मी कुणाच्या जीवाशी नाही खेळू शकत. सर सर बघा ना, बाला किती त्रास होतोय. गणी उपाशी आहे, जो बी काही खायला मागत नाही. आणि हे बघा, मी इकडे आले ना तेव्हा माझ्या देवी आईंची सेवा करणं एवढं सपन होतं माझं. किर्लोस्करांची सून होण्याचं सपन मी कधी बी नाही बघितलं. आणि मला माझ्या आईचं प्रेम नाही मिळालं. पण आता मला माझा बाप पाहिजे. आदित्य सर, काय बी झालं ना तरी जगात बा शिवाय काय बी नाही. माहिती होतं एक दिवस हेच घडणार. माघार घे. तुझा हाच निर्णय असणार याची मला कल्पना होती. ओके ओके, तू नको काळजी करू. तुझा शब्द माझ्यासाठी खूप महत्वाचा शब्द आहे. जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल. आदित्य किर्लोस्कर, तुमचा पेशंट आता ओके झालाय. सलाईन संपलं की डिस्चार्ज मिळून जाईल. तुम्ही बिलिंग करून घ्या. ओके, थँक्यू थँक्यू डॉक्टर. मामा, कशी आहे आता तब्येत? ताप तर उतरलंय तुमचं. मामा उठा, थोडं काहीतरी खाऊन घ्या. मी ॲपल आणलं. नाही, काही नकोय मला. मामा उगाच लहान मुलासारखं हट्ट करू नका. मी आता डॉक्टरांना भेटून आलो. ते म्हणाले की तुमचं पेशंट बरं आहे आता आणि तुम्ही घेऊन जाऊ शकता घरी. आपण एक ॲपल खाऊया आणि मग घरी जायला निघूया. ठीक आहे, उठा. हे बघा आदित्य बाबा, तुमचे माझ्यावर आजपर्यंत लय उपकार आहेत. आता आणखी उपकार नकोत, कारण हे वाढलेलं उपकारांचं ओझं मला नाही झेपावणार. मामा कसले उपकार? कुटुंबातला एक माणूस दुसऱ्या माणसाची मदत करतोय एवढंच. नाही, आपलं कुटुंब एक कधीच होऊ शकत नाही. विमान चालवते विमान. आत्या, डोळे मीठ, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. विमान आणलं वाटतं. माझ्या लाडक्या दामिनी आत्यासाठी तिचं चार्टर्ड प्लेन. शी, हे काय आहे परितोष? मला वाटलं होतं खरं खरं विमान आणतोस माझ्यासाठी गिफ्ट म्हणून. वाटलं म्हणजे काय, देणारच आहे. पण तोपर्यंत हे मॉडेल ठेवून घे ना. म्हणजे काय, तुझं विमान तुझ्या नेहमी नजरेसमोर राहील आणि तुला अंदाज पण येईल ना तुझं विमान कसं दिसेल ते. घे घे घे. हा, चालेल. वाव,
छान आहे रे. छान आहे ना? आणि हे बघ माझ्या साडीला मॅचिंग आहे. फक्त ते शेपटीवर तुझा फोटो म्हणालीस ना, तेवढं फक्त राहिलंय. पण तू मला फोटो दिलाच नाहीस, मग मी लावणार कसा? हा रे, एक मिनिट. हे घे. हे बघ, हा ना, हा माझा सगळ्यात आवडता फोटो आहे. हा चालेल मला याच्यावर. हो, खरंच सुंदर आहे है ना? का? ते काय हवं? कात्री कात्री दे ना. एक मिनिट. हा. हे घे. हा, पकड तुझं विमान. हो. काय कर? अगं अगं, थांब जरा, दाखवतोय तुला. हा, हे घे. तू हे पकड. हा, हे बघ, असं दिसेल तुझं विमान. आवडलं? छान दिसते. हो ना? पकड हे. हा. मी आत्ता लगेच ऑर्डर करतो. अरे हे उलट विमान कसं म्हणजे तायडे हो, बा झोपलाय. बरं वाटतंय ना बाला? बरं आहे तो. त्याला आराम करू दे, आवाज करू नकोस. हे काय तायडे, तू कपडे का भरायला लागलीस? गणी, आपण दुसरीकडे राहायला चाललोय. दुसरीकडे राहायला चाललोय? पण का तायडे, ही तर काय अडचण आहे? ते काय बी नाही तायडे, मी इथंच राहणार आहे. आणि हे बी घर आपलंच आहे की. हे बघ बाळा, आपण तिघं जिथं सोबत असू तेच आपलं घर. गणी, तू एक काम कर, तू वैजूकडे बघ जा. तोपर्यंत मी समजा सामान आवरून ठेवते. जा जा. बा, हे बघ, समजा सामान बांधून झालं आहे. चल आता, तू जिथं म्हणशील तिथे यायला मी तयार आहे. मला तुझी पारू बनून राहायचं आणि मला माझा आधीचा पा पाहिजे बस. बाकी काय बी नको. पर तुला जमल ते? वय, पण असं रडत रडत हो म्हणणार असेल तर राहू देत. जमत असेल तर चल आमच्या बरोबर, नाही तर तू इथंच राहा. मी आणि गणी जातो. बा, काय बोलतोयस तू? तुझ्याशिवाय ना गणेशिवाय मी जगू शकणार आहे का? तुमच्या दोघांमुळेच मी आहे का?